नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 5वीची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका सन 2024-25 म्हणजेच या चालू शैक्षणिक वर्षाची आपण उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ दिला जाणार आहे. मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील वार्षिक परीक्षेच्या किंवा संकलित मूल्यमापन 2 पॅटच्या प्रश्नपत्रिका, तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या 2 प्लेलिस्ट आहेत, त्या अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकासुद्धा मिळतील. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे यानंतर येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. इयत्ता 5वी विषय गणित द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका 2025 उत्तरासहित. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 6 गुणांसाठी आपल्याला 6 रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा त्या काळजीपूर्वक. त्यांची उत्तरं पण त्या ठिकाणी दिलेली आहेत. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. 6 रुपये 25 पैसे बरोबर 6.25. 7 दिवस बरोबर 1 आठवडा. ज्या संख्येचे विभाजक 2 पेक्षा जास्त असतात त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. आणि दशांश स्थान हे अपूर्णांक लेखनासाठी निर्माण करतात. चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी सारखी असते. त्यानंतर ब भाग योग्य जोड्या लावा 5 गुणांसाठी. बघा त्या जोड्या. त्यानंतर प्रश्न दुसरा 6 गुणांसाठी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. दोनने विभाज्य असणाऱ्या 3 संख्या. बघा त्या 100, 154, 306. दिलेल्या जोडीमधील संख्या सहमूळ आहे का? हो. त्यानंतर किती रुपये आणि किती पैसे? 58 रुपये 43 पैसे. पुढचं, किती लिटर किती सेमी? 5 मीटर 22 सेमी. 5 लिटर येईल. लिटर नको आहे वरती, मीटर हवं आहे. खाली बरोबर लिहिले. सोडवा. 4 गुणांसाठी उदाहरण सोडवायचं आहे. दशांश अपूर्णांकात रूपांतर करून बेरीज करा. पुढचे बेरीज करा. बघा सर्व उदाहरणं आपल्या वहीमध्ये सोडून ठेवा. हीच उदाहरणं आपल्याला परीक्षेला येणार आहेत. छानपैकी सराव करा, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुणे मिळतील. वजाबाकी करा. प्रश्न तिसरा 8 गुणांसाठी कोणतेही 4 उदाहरणं आपल्याला सोडवायचे. बघा पहिलं उदाहरण, वनिताची उंची 1.48 मीटर होती. 1 वर्षानंतर तिची उंची 1.53 मीटर झाली. तर एका वर्षात तिची उंची कितीने वाढली? दोघांची वजाबाकी करायची आपल्याला. 5 सेंटीमीटरने ती वाढली. पुढचं, मालेगावहून एक सायकलस्वार सकाळी 11:30 वाजता चांदवडला जाण्यासाठी निघाला. तो चांदवडला दुपारी 2 वाजता पोहोचला. तर मालेगाव ते चांदवड प्रवासाला त्याला किती वेळ लागला? 2.5 तास. उदाहरण, बेरीज करा. 2 तास 30 मिनिटे अधिक 4 तास 55 मिनिटे. त्यानंतर वजाबाकी करा. 14 तास वजा 11 तास 30 मिनिटे. त्यानंतर बेरीज करा. ब भाग सोडवा. कोणतेही 2 6 गुणांसाठी. लेखी उदाहरण दिले बघा. त्यानंतर लेखी उदाहरण बघा.
त्यानंतर प्रश्न 4, अतिशय सोपी उदाहरणं आहेत ते दोघी. व्यवस्थित सराव करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची गणित विषयाची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.